असाच. मी होते, त्याचे पप्पा होते, आमच्या दोघांसमोर तो 1 तास रडत होता. मलाही समजत नव्हतं आणि पप्पालाही समजत नव्हतं. सकाळ, श्री स्वामी समर्थ. बॅक टू रुटीन आम्ही आलेलो आहोत. तर 5 दिवस गावाकडे राहिलो, म्हणजे 1 दिवस आरवडे, परत उपवास भावाचा, नागपंचमी, परत आमचं लग्न झालं. आणि लग्न झालं त्याच दिवशी मी काल आलेली आहे, कारण समर्थचं जवळजवळ 3-4 दिवस ट्युशन सुद्धा बुडाले. त्यात शनिवार रविवार सुट्टी आली, तो विषय वेगळा. ट्युशन बुडाले आणि शाळा सुद्धा 2 दिवस बुडवले, शुक्रवार आणि कालचा दिवस. तर चला, आज तो बॅक टू रुटीन. सकाळी लवकर उठून मी माझं सगळं आवरलं. त्यांच्यासाठी टिफिन बनवायचं आहे दोघांसाठी. आहो सुद्धा गावाकडे जाणार आहेत. तर चला, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. जितकं काय मला शूट करता येईल ते डेली रुटीन मी तुमच्यासोबत माझं शेअर करणार, जसं की मी पहिल्यापासून करते. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुड मॉर्निंग, बॅक टू रुटीन. 5 दिवसानंतर स्कूलला. तू ग बस ना जरा. कसं वाटते समोर? छान वाटते ना? 5 दिवसानंतर आमची सुट्टी संपली आहे. अरे बापले मेकअप तर देखो. काय तू इथं बसून गुंडगिरी करतोय? आंघोळ नाही, काय नाही. शुभ सकाळ. कसे आहात? आम्ही आलोय गावावरून. आज आम्ही शाळेत जाणार. तर तू जे डब्याला सांगितलं होतं तेच बनवायला लागले. आवाज बंद. काय म्हणतोय तू? कुठं? मग फीस कशाला भरायला लावले? फीस भरली, बॅग आणले, युनिफॉर्म घेतला, बुक घेतले. प्ले ग्रुपचे 5,000चे बुक आहेत तुझे. विचार कर. फ्री मध्ये दिले का तुझ्या मॅडमनी बुक? तुझे 5,000चे आणि तुझे 7,000चे बुक आहेत सगळे टोटल. ड्रेस, युनिफॉर्म हे सगळं तर 10,000चं आहे. समर्थला पाहिजे होती चटणी आणि तूप जवसाची, आणि सोबतच डाळिंब सुद्धा काढले. समर्थचं छान असं आवरलंय. त्याला सोडून येऊया स्टॉप वरती. मी चालले दादाला सोडायला. तुला काय झालं? वा रे वा. मोबाईल बघायला दे. तू आंघोळ कधी करणार आहे? आंघोळ करायला नको म्हणते, शाळेत सोडते म्हणून. मोबाईल बघून मोबाईलची कशी सवय लागली आहे. जरा तब्येत बरी नव्हती, मध्ये लय किरकिर करत होता म्हणून मोबाईल दिला तर सारखा मोबाईल. मग दादाला सोडून येऊ? तू नाही ना रडणार? तुम्हाला मज्जा सांगते, काल आम्ही गावाकडून येताना ना, याने कपडे सुद्धा चेंज केला नाही. झोपला होता तसाच उठून गाडीवर बसलं, पप्पाने बसवलं. कपडे सुद्धा चेंज केला नाही. दुधू लागलं इथे सगळं. आता पण आला होता जॉनी? बोलला का तुला? मग मस्त अशी कारल्याची भाजी ग्रेव्ही मध्ये घेतलेला आहे. टोमॅटो, लसूण आणि शेंगदाणे. लाल पिकलेला टोमॅटो घेतला, लाल भडक. ग्रेव्ही छान अशी तळते. तर आपण चला आता यामध्ये सुके मसाले ॲड करू. हळद टाकली बरं का, आणि काळं तिखट आणि थोडंसं लाल तिखट सुद्धा, कारण लाल भडकट आलेली भाजी मस्त लागते खायला आणि दिसायला सुद्धा. एकच कारलं मी चिरून घेतलंय. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकू, आणि आता पाण्याची गरज नाही. देवपूजा आणि छोटीशी रांगोळी. भाजी, डोसा, चटणी आणि भाकरी आजचं जेवण चालू आहे. आणि पाऊस पण चालू आहे. कसला मोठा बैल थांबला इथं वाटेत. सार्थकचा बर्थडे होता, विश केला का सार्थकला? काय म्हणला? हॅपी बर्थडे म्हणला का?
म्हणला बाई, हुशार आहे पिल्लू माझं. मीच म्हणला म्हण हॅपी बर्थडे. आता ना रडतो खरं, पण आता टिफिन पण खाल्लाय आणि मस्त खेळत येतो. फक्त जाताना सकाळ सकाळी रडतो. तुला पॅन्ट मोठी दिली मॅम ना. अरे देवा, आता कसं करावं? रिटर्न करूया. आज लाडूच्या स्कूलमध्ये ना त्याला हाऊस ड्रेस भेटलाय. मम्मी मला आयडेंटिटी पण भेटले. हे बघा, त्याला हे आयडेंटिटी पण भेटले आणि हा ड्रेस पण भेटलाय. हॅपी बाळ माझं. नाही नाही, तुझं आहे. मोठा आहे. बरं थांब, आपण बघू, मॅमला विचारू किंवा आपण त्याला कट करून घेऊ. माझी क्यूट किती सुंदर दिसेल ग हाऊस ड्रेस मध्ये. क्यूट दिसेल ना बाळा. नाही बसत. बसते बसते. बघ बर, लावून बघ बर, लावून बघ. अरे बापले, घालूनच बघ ती परी माझी. घाल घाल, किती छान आहे बघा माझं बाळ. फक्त 3 वर्षाचं बाळ आहे माझं. बसते. हा बरं, घाला बरं, घाला बरं. सरने दिलंय. क्यूटच दिसतंय ग पिल्लू माझं, क्यूटच दिसतंय. पिल्या, तू क्यूटच दिसतंय. आमचं घर घाण कसं होतं ते दाखवते. त्याच्या मागलं लॉजिक म्हणा ना, काय पण म्हणा. 1 मिनिट. फक्त शाळेतून येऊन 10 मिनिट झाले. हे बघा, हे बघा, किती वेळ झाला बाळा येऊन तुला? आ 7:30 झाले. 10 मिनिट झाले. 10. हे बघा, हे बघा, एक नंबर. घराची हवा 1 नंबर. आता ही साफ कोण करणार? उड मग, उठला का मला. काय पाहिजे? काय पाहिजे तुला? काय काय देऊ? मोबाईल. लिबरू ग माझं साफ केल्यावर मोबाईल देते. नको बाळा, राहू दे, मी साफ करते. तू घाण करू नको. फक्त तू दमून आलाय, शाळा शिकून आलाय. मोबाईल बघितल्यावर डोळ्यात भाव येतय. किती वेळ बघणार? 10 मिनिट. 10 मिनिटात देणार. इकडे बघ, प्रॉमिस कर मला पहिलं. चॉमिस नको मला, प्रॉमिस पाहिजे. चॉमिस नको, प्रॉमिस. चॉमिस कर. धर प्रॉमिस. प्रॉमिस. 10 मिनिट बघून रिटर्न करायचं. काय बघायचंय? एलिफंट. आज मॅमने एलिफंट शिकवलंय ना. ई फॉर एलिफंट. लावू. काम नव्हतं. 10 मिनिट मी शांत बसले होते, पण आता मला काम झालंय. हे साफसफाई करायचं. त्याला 10 मिनिट आता ए फॉर एलिफंट बघायला देते आणि मी माझं काम करते. परत भेटू. लाडू आजकाल खूप हट्टेपणा करतो. जेव्हा त्याला पहिल्यांदा निमोनिया झाला, त्याचं तब्येत इतकी छान होती बाळसं. निमोनिया झाला, त्याची तब्येत खराब झाली. परत त्याची तब्येत कधीच वाढली नाही आणि आत्ता मागल्या 15 दिवसात आजारी होता. खात पित नव्हता म्हणून मी 5-10 मिनिट मोबाईल देत होते. तर मोबाईलची इतकी त्याला अशी सवय लागली, जास्त पण देत नव्हते. तर आता मोबाईलसाठी रडून रडून कसा झोपलाय बघा. तरी मी 10 मिनिट मोबाईल त्याला दिला होता. रुसून झोपलाय. खूप जिद्दीपणा करतो. झोपलाय ना तसंच झोपे जातो. रात्री पण असाच. मी होते, त्याचे पप्पा होते. आमच्या दोघांसमोर तो 1 तास रडत होता. मलाही समजत नव्हतं आणि पप्पालाही समजत नव्हता. जिद्द तर जिद्द. आमच्या बसचा टायमिंग झाला आहे, तर मला बनवायचे पॉपकॉर्न. तर हे मी पॉपकॉर्नची मका एकदाच आणून ठेवते. पहिला आम्हाला पॉपकॉर्नचे असं किलो अर्धा किलो मका भेटायची खुल्ली, पण आता नाही. तिथं पॉकेटच भेटले होते. मागच्या वेळेस 1 पॉकेट केलं, तेवढी चांगली बनली नव्हती. पण चला आता कसं बनतं बघूया. आणि मी फक्त दोघांसाठी बनवते, सम्राटसाठी. मागच्या वेळेस मी 4 लेकरांसाठी बनवली होती. तर आता मका काढून देते. तेल टाकलं, थोडीशी हळद पण टाकूया आणि थोडंसं मीठ.
उडायच्या अगोदर झाकण ठेवूया. मागच्या वेळेस मका फुटली नव्हती, ह्यावेळेस बघू काय होतंय ते. मला वाटलं होतं माझं चुकलं. असं कधीच होत नाही, पहिल्यांदाच मकामध्येच काहीतरी गडबड आहे. अर्धे फुटतेत आणि अर्धे फुटत नाहीत. बघू आता पुढच्या वेळेस मी की मी त्यांना विचारणारच आहे नेमकं असं का होतं, कारण आपण एवढं महागाचं आणतो आणि ते बनत सुद्धा नाही. लाडू तर झोपला, आता समर्थचा खाऊचा डब्बा द्यायचा. मैत्रिणी म्हणतात एका डब्याचं टेन्शन येतं, तू दिवसात 2-2 डबे देते. द्यावं लागतं. आपण नाही देणार तर मग कोण देणार आपल्या लेकरांना. दिवस आम्ही नव्हतो, आज आम्ही आलोय तर आमचं ग्राउंड पूर्ण क्लीन झालंय. हे लाडू काय खेळते तू? आली बघ, सायकल आली, सायकल आली. छान अशी मोकळी जागा झाली आज. पहिल्यांदा इतकं छान स्वच्छ स्वच्छ क्लीन क्लीन भेटले. काय झालं? आयु आणतय 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 त्यानं, आण दादानं. यू पळ 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 पळ. मारा मार 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 पायानं, मारा मारा. यू सार्थकडे दे आता. हा यू यू. सार्थला समर्थला दादा म्हणायचं का? ती दोघं तुझे दादा आहेत. ए लाडू लाडू पळ. जेवणात बनते मूग डाळीची खिचडी. तर लसूण खोबरं कांदा टोमॅटो याच्या व्यतिरिक्त काही आवडत नाही, घातलं तरी काढून ठेवतात. सांगताना सांगतोय फक्त तांदूळ आणि मसाला, दुसरं काहीच घालू नको मम्मी. तरी मम्मीनं मुगाची डाळ घातली. खायला जाते एक होतं एक. अगोदर 2-3 शिट्ट्या आल्या म्हणून बंद केलं, कच्चा राहायला. डबल लावला तर भात करपला. काय करावं काय असंच होतंय. फोडणीचं भात आणि आंब्याचं गोड लोणचं कसं लागते लाडू? लाडू तर नुसतं लोणचंच खाते. लाडू बाळा कसं लागते? छान आहे ना? आवडलं? भात पण खा, नुसतं लोणचं नको खाऊ. तुला आवडलं का नाही? तिखट लागते का? नाही ना?